मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण आपलं पहिलं प्रकरण जे आहे त्या प्रकरणाला आपण तिथे सुरुवात केलेली होती. संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. त्यामध्ये आपण संस्थात्मक वित्त व्यवस्था याचा अर्थ आणि व्याख्या बघितल्या होत्या आणि त्यानंतर तिथे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे आधार म्हणून जे 2 निर्णय महत्त्वाचे आहे त्या निर्णयाचा तिथे विचार आपण केलेला होता. म्हणजेच संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये आपण जे बघितलं होतं ते म्हणजे निधी उभारणे आणि त्या निधीचा विनियोग. तर त्याचाच विचार जो आहे तो विचार आपण वित्तीय निश्चितीचा निर्णय आणि वित्त गुंतवणुकीचा निर्णय या अनुषंगाने आपण विचार केलेला आहे. आज आपल्याला संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व बघायचे आहे, बरोबर? तुम्हाला आठवत असेल की मी मागच्या लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलेलं होतं की संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपली संस्थात्मक वित्त व्यवस्थेची संकल्पना स्पष्ट असेल तर आपल्याला त्याचं महत्त्व चटकन लक्षात येईल. त्यामुळे माझ्या मते मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व याचे मुद्दे जे आहे ते मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले होते आणि त्या दृष्टीने अभ्यास करायला सांगितलेला होता, बरोबर? आता आपल्याला संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं महत्त्व जे आहे ते महत्त्व आपल्याला बघायचे आहे. आता वित्त व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने कशाचा विचार केला जातोय त्या अनुषंगानेच आपल्याला व्यावसायिक वित्त व्यवस्थेचं किंवा म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं महत्त्व विचारात घ्यायचं आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये काय केलं जातं आहे तर तिथे निधी उपलब्धता व त्याचा योग्य विनियोग याचा विचार जो आहे तो विचार केला जातो. म्हणजेच निधी उभा करणं आणि त्या निधीचा प्रभावीपणे वापर करणं. काय केलं जातं आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये? निधी उभा करणं आणि त्याचा प्रभावी वापर. फक्त निधी उभा केला जातोय का? तर नाही. तर निधी उभा करून त्याचा प्रभावीपणे वापर जो आहे तो वापर करणं संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये महत्त्वाचं असतं. मागच्या लेक्चरमध्ये आपण वित्त व्यवस्थापकाचं कार्य बघितलेलं होतं आणि वित्त व्यवस्थापकाला हे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं कामकाज जे आहे ते कामकाज करावा लागत असतो आणि त्या अनुषंगाने तो अनेक गोष्टींची किंवा अनेक बाबींची खात्री देतो याची आपण चर्चा केलेली आहे. तर त्या अनुषंगाने आपण बघूया की संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं महत्त्व जे आहे ते महत्त्व काय असतं. आता तिथे जे आहे तर व्यावसायिक संस्थेच्या व्यवस्थापनात उत्पादन, विपणन तसेच कर्मचाऱ्यांची कृती या सर्वांना खूप महत्त्व असतं. आता व्यावसायिक संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये म्हणण्यापेक्षा व्यवसायामध्ये प्रामुख्याने एकतर काय केलं जातं आहे, उत्पादन क्रिया केली जाते किंवा विपणन क्रिया. मग तिथे साहजिकच उत्पादनाला महत्त्व असणार आहे, विपणनाला महत्त्व असणार आहे आणि हे सर्व कार्य पार पाडणारा कर्मचारी जो आहे त्या कर्मचाऱ्याला आणि त्याचबरोबर वित्ताला महत्त्व जे आहे ते महत्त्व असतं. म्हणजे जर विचार केला गेला तर व्यवसायामध्ये हे सर्व घटक महत्त्वाचे असते, परंतु या सर्वांमध्ये वित्त व्यवस्थापनाला महत्त्व दिलं जातं किंवा वित्ताला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. का वित्ताला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं आहे? आपण मागच्या लेक्चरमध्ये याच्यावरती चर्चा केलेली आहे. तुमच्याही लक्षात आलं असेल की वित्त किती महत्त्वाचं असतं आणि आपण अनेक वेळा बघितलं आहे की आपलेसुद्धा छोटे छोटे कामं जे आहे ते कशामुळे अडून पडत आहेत. अगदी त्याचबरोबर व त्याचप्रमाणे जर विचार केला गेला तर व्यवसायामध्ये सुद्धा प्रत्येक कामकाज जे आहे ते कामकाज कशामुळे अडू शकतं? वित्तामुळे जे आहे ते वित्तामुळे ते कामकाज जे आहे ते कामकाज तिथे राहू शकतं. आता व्यवसायामध्ये जर विचार केला गेला तर वित्ताशिवाय व्यवसायामध्ये कोणतंही कार्य पार पाडलं जाऊ शकत नाही. आपण बघितलं आहे, आपण जी चर्चा केली त्याच्यात आपण बघितलं की वित्ताशिवाय व्यवसाय अस्तित्वात येऊही शकत नाही आणि व्यवसायाचं अस्तित्व जे आहे ते वित्तावरती अवलंबून असतं. म्हणजे व्यवसाय अस्तित्वातही येऊ शकत नाही आणि तो टिकूही शकत नाही. कशाशिवाय? तर वित्ताशिवाय व्यवसाय अस्तित्वातही येऊ शकत नाही आणि टिकूही शकत नाही.
आता त्या अनुषंगाने आपण विचार करूया की व्यवसायाचं एकंदर कामकाज आणि नेमकी तिथे वित्ताची भूमिका जी आहे ती वित्ताची भूमिका का असते याचा विचार जो आहे तो विचार आपण तिथे करूया. तर सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करणे. तर निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करणे व्यवसायामध्ये जर विचार केला गेला तर निर्णय प्रक्रियेला अत्यंत महत्त्व असतं. व्यवसायामध्ये निर्णय प्रक्रियेला अत्यंत महत्त्व असतं, कारण व्यवसायामध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. व्यवसायामध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. व्यवसाय संस्थांचे बहुतेक निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवरती अवलंबून असतात. निधीशिवाय व्यवसायातलं कोणतंही कामकाज पार पाडलं जाऊ शकत नाही. साधं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तरी उत्पादन कार्य असेल तर उत्पादन कार्य करायला काय लागणार आहे? यंत्रसामुग्री लागणार आहे, कच्चा माल जो आहे तो कच्चा माल लागणार आहे. या सगळ्या गोष्टींसाठी कशाची आधी आवश्यकता असणार आहे? वित्ताची आवश्यकता जी आहे ती वित्ताची म्हणजे पैशाची किंवा निधीची आवश्यकता जी आहे ती निधीची आवश्यकता असणार आहे. त्याचप्रमाणे निर्णय घेत असताना व्यवसायामध्ये जो काही नफा मिळतो त्या नफ्याचा विचार करावा लागतो. व्यवसायामध्ये मिळणाऱ्या नफ्याचा विचार जो आहे तो विचार करावा लागतो, कारण व्यवसायामध्ये आपण बघितलं आहे की व्यवसाय जो आहे तो व्यवसाय कशासाठी केला जातो आहे? नफा मिळवण्यासाठी व्यवसाय जो आहे तो व्यवसाय केला जात असतो. आणि व्यवसायामध्ये नफा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण व्यवसायाचं यश जे आहे म्हणजे तो व्यवसाय यशस्वी आहे किंवा नाही हे समजण्यासाठी सुद्धा कसला विचार केला जाणार आहे? व्यवसाय यशस्वी चालू आहे किंवा व्यवसायाचं कामकाज जे आहे ते यशस्वीपणे चालू आहे की नाही हे मोजण्याचं साधन म्हणून कशाचा विचार केला जातो आहे? नफ्याचा विचार जो आहे तो नफ्याचा विचार तिथं केला जात असतो. त्याचबरोबर नफ्यामुळे व्यवसायाचं अस्तित्व टिकू शकतो, व्यवसायाचा विस्तार जो आहे तो विस्तार करता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर नफा जर चांगला असेल तर काय होऊ शकतं? भागधारकांना लाभांश जो आहे तो लाभांश चांगला देता येतो. आणि जर भागधारकांना लाभांश मिळाला तर साहजिकच कंपनीचा नावलौकिक जो आहे तो नावलौकिक चांगला राहतो. मग त्यामुळे काय केलं जातं आहे तर तिथे जे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे तेच प्रकल्प जे आहे तेच प्रकल्प तिथे स्वीकारले जे आहे ते प्रकल्प स्वीकारले जातात. मग अशा प्रकारे वित्तव्यवस्थेमध्ये निधी उभारणं व त्याचा प्रभावी वापर हे महत्त्वाचे असल्याने वित्तव्यवस्था निर्णय प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका पार पाडत असते. मग तिथे प्रभावी वापर निधीचा प्रभावी वापर जो आहे तो वापर करायचा असेल तर काय केलं जातं आहे तर जे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे तेच प्रकल्प जे आहे तेच प्रकल्प स्वीकारले जातात. त्यासंबंधीचा निर्णय जो आहे तो निर्णय तिथं घेतला जात असतो. आला लक्षात मुद्दा? पहिला मुद्दा आपण काय बघितला आहे? निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णय प्रक्रियेत मदत करणं. निर्णय जो आहे तो निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असतो. त्या अनुषंगाने आपण इथे विचार केला. त्यानंतर प्रकल्पासाठी भांडवल उभारणे. जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रम किंवा नवीन उपक्रमात पाऊल टाकते तेव्हा त्यासाठी भांडवलाची उभारणी करत असते. मग तिथे भांडवल उभारणीसाठी वेगवेगळ्या मार्गाने ती भांडवल उभारणी केली जात असते. समहक्क भागांची विक्री केली जाते, अग्रहक्क भागांची विक्री केली जाते, बँकांकडून कर्ज घेतलं जातं, त्यानंतर कर्जरोख्यांची विक्री केली जाते. अशा वेगवेगळ्या मार्गाने भांडवलाची उभारणी जी आहे ती उभारणी केली जाते. म्हणजे प्रकल्प जो आहे त्या प्रकल्प जर कार्यान्वित करायचा असेल तर त्या प्रकल्पासाठी कशाची गरज भासणार आहे तर निधीची किंवा पैशाची गरज जी आहे ती गरज भासणार आहे. आणि ती गरज जी आहे ती संस्थात्मक वित्तव्यवस्थेमुळे ती गरज जी आहे ती गरज पूर्ण होणार आहे. आणि तिथे वित्त गुंतवणुकीचा निर्णय जो आहे त्या गुंतवणुकीचा निर्णय जो आहे त्या निर्णयाच्याद्वारे आणि त्याचबरोबर वित्त निश्चितीचा निर्णय जो आहे या वित्त निश्चितीच्या निर्णयाद्वारे भांडवलाची उभारणी जी आहे ती उभारणी तिथे केली जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता पुढचा तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे संशोधन आणि विकास कार्यात मदत करणं. आता इथे संशोधन आणि विकास कार्यात मदत करणं तर तुम्ही मला
प्रश्न असाही विचारू शकतात की व्यवसायामध्ये संशोधन हा शब्द कसा येऊ शकतो, किंवा विकास जो आहे, विकास आपण मान्य करूया, पण संशोधन हा शब्द कसा येऊ शकतो, तर त्या अनुषंगाने आपण बघूया. तर व्यावसायिक प्रकल्पासाठी संशोधन, विकास व तपशीलवार शोधकार्य हाती घ्यावी लागते. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्याची तांत्रिक बाजू सविस्तरपणे समजून घेणं आवश्यक असते. या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. त्यासाठी संशोधनाच्या कालावधीमध्ये सतत निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. त्यासाठी अविरत अशा आर्थिक आधाराची गरज असते. आता संशोधन व्यवसाय जर म्हटला तर व्यवसायामध्ये आपण बघतोय की रोज नवनवीन तंत्रज्ञान जे आहे त्या नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब जो आहे तो अवलंब केला जातो आहे. मग त्या अनुषंगाने संशोधनाचा विचार जो आहे तो व्यवसायासाठी केला जातो. व्यवसायाचा जो प्रकल्प आहे त्यासाठी संशोधन जे आहे त्या संशोधनाचा विचार तिथं केला जातो. मग तिथे ते संशोधन करताना महत्त्वाचं काय आहे, तांत्रिक बाजू जी आहे ती तांत्रिक बाजू समजून घ्यावी लागते आणि यासाठी बराच मोठा कालावधी लागतो आणि यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज जी आहे ती गरज असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता सध्याचं उदाहरण जे आहे ते जर बघितलं गेलं तर आपण बघूया की सध्या कोरोना जो आहे तर कोरोना आजाराची आपण जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे तर या परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक काय असणार आहे, तर या कोरोनावरती लस जी आहे ती लस येणं गरजेचं आहे. आता जर बघितलं गेलं तर आपण कोरोनाची जी चर्चा ऐकतोय ती माझ्या मते डिसेंबरपासून आपण ती चर्चा जी आहे किंवा कोरोना हा आजार जो आहे याच्यामुळे कसा संसर्ग होतोय का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण डिसेंबर एंडिंगपासनं ह्या गोष्टी आपण ऐकतोय. आत्ता कोणता महिना चालू आहे तर अजूनसुद्धा त्याच्यावरती लस सापडलेली नाही आहे. लस सापडत नाही असं प्रकार नाही आहे, तर ते त्याच्यामध्ये वारंवार त्याचा शोध जो आहे तो शोध घेत आहेत आणि त्या पद्धतीने ते पुढे चालत आहेत. मग बघा, संशोधन कार्य जे आहे हे एका दिवसात कार्य घडतं आहे का, नाही, तर त्याच्यावरती बराच कालावधी जो आहे तो बराच कालावधी खर्च करावा लागतो आणि हा बराच कालावधी जो आहे तो कालावधी तिथे जात असताना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गरज जी आहे ती गरज तिथे निर्माण होते. आणि संशोधन कार्य म्हटल्यानंतर तिथे पहिल्याच प्रयत्नात यश येणार आहे का, नाही, तर तिथे वारंवार प्रयत्न करणार आहे, ते प्रयत्न फसणार आहे, त्यातून पुन्हा प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जायचं आहे, अशा प्रकारे संशोधन कार्य चालतं आहे. मग त्या अनुषंगाने तिथे संशोधन कार्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक आधाराची गरज जी आहे ती गरज असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढचं जे आहे ते म्हणजे जुन्या उत्पादित वस्तूची श्रेणी सुधारून किंवा नवीन वस्तूचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आकर्षित करावे लागते. मग त्यासाठी बाजार सर्वेक्षण जे आहे त्या करण्याकरता तसेच बाजाराचे विश्लेषण करण्याकरता व्यक्तींची नेमणूक करावी लागते. अशा कारणांसाठी आर्थिक आधाराची गरज असते. आता व्यवसाय जो आहे या व्यवसायाला जर तिथे स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर जुनं जे उत्पादन तंत्र आहे त्याच तंत्राचा वापर करावा लागत नाही किंवा वस्तूची जी श्रेणी आहे तीच श्रेणी वापरून तिथे चालत नाही आहे. तर त्याच्यामध्ये नाविन्य कशासाठी आवश्यक आहे, ग्राहकांना आकर्षित करणं. कारण व्यवसायामध्ये जर बघितलं गेलं तर ग्राहक जो आहे हा ग्राहक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मग या ग्राहकांना आकर्षित जे आहे ते आकर्षित करण्यासाठी तिथे ग्राहकांची मागणी का आहे, ग्राहकांची आवड का आहे, यासाठी काय करावं लागतं, प्रत्यक्ष ग्राहकांना भेटण्याचं ठिकाण काय आहे, बाजार. मग या बाजाराचं विश्लेषण आणि या बाजाराचं सर्वेक्षण जे आहे ते सर्वेक्षण करण्यासाठी तिथे व्यक्तींची नेमणूक करावी लागते आणि त्या व्यक्तींना त्या पद्धतीने पैसा जो आहे तो पैसा तिथे उपलब्ध करून द्यावा लागत असतो. आलंय लक्षात, संशोधन आणि विकास कार्यामध्ये. आता तिथे वस्तू जी आहे तर तिथे जुन्या वस्तूची श्रेणी सुधारणे किंवा ग्राहकांना आकर्षित करणे याचा विचार कशा दृष्टीने केला जातो आहे, तर विकास जो आहे तो विकास या दृष्टीने तिथे विचार जो आहे तो विचार तिथं केला जात असतो. कारण स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे आणि आपले जे उत्पादन आहे त्याच्याकडे ग्राहक आकर्षित झाला पाहिजे या दृष्टीने तिथे
आपण आपल्या वापरात असलेल्या अनेक वस्तूंचं उदाहरण, आपण घरगुती वापरामधल्या जरी अनेक वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंचा जर विचार केला गेला तर 2-1 वर्षापूर्वी त्या वस्तूंचं स्वरूप कसं होतं, आज त्या वस्तूंचं स्वरूप जे आहे ते स्वरूप कशा प्रकारे झालेलं आहे हे साहजिकच आपल्या लक्षात जे आहे ते लक्षात आपल्या येईल. आता पुढचं जे आहे ते म्हणजे व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करणं. आता व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी योग्य वेळी योग्य त्या कार्याला निधी जर उपलब्ध झाला तर व्यवसायाचे कार्य सुरळीत चालते. योग्य वेळी योग्य त्या कार्याला पैसा उपलब्ध झाला पाहिजे, नाहीतर व्यवसायामध्ये अडथळे जे आहे ते अडथळे निर्माण होऊ शकतात. आता तिथे जर योग्य वेळी निधी जर उपलब्ध होत असेल तर काय करता येईल, कर्मचाऱ्यांचे पगार देता येतील, कर्जाऊ रकमेची परतफेड करता येईल, कच्च्या मालाची खरेदी जी आहे ती खरेदी करता येईल, उत्पादित वस्तूंचे विक्री संवर्धन जे आहे म्हणजे त्या वस्तूची विक्री जी आहे ती विक्री करता येईल आणि नवीन वस्तूचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी याची मदत होते. परंतु हाच पैसा जर वेळेवरती मिळाला नाही, साधं उदाहरण घेऊया, कर्मचाऱ्यांचा पगार जर वेळेवरती झाला नाही तर कर्मचारी काय करू शकतात, व्यवसायाच्या कार्यात अडथळा आणू शकतात. कच्चा माल पुरवठा झाला नाही किंवा वस्तू जी आहे ती वस्तूची बाजारात विक्री करायची आहे तर त्या विक्रीसाठी जाहिरात वगैरे, ह्या जाहिरात त्यानंतर त्याची वाहतूक, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या गोष्टींची आवश्यकता असते आणि त्याच वेळी जर पैसा उपलब्ध झाला नाही तर व्यवसाय कार्यात अडथळे जे आहे ते अडथळे निर्माण होऊ शकतात. मग व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी तिथे निधीची गरज जी आहे की निधीची म्हणण्यापेक्षा संस्थात्मक वित्तव्यवस्थेचं महत्त्व आपल्याला तिथं लक्षात येईल. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधते. विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधते. आता तिथे व्यवसायाचे कार्यांचा जर विचार केला गेला तर व्यवसायाचे कार्य जे आहे किंवा व्यवसाय जे आहे तर कामकाजाच्या दृष्टीने वेगवेगळे विभाग केलेले असतात. आपण बघा तिथे काय असतं, विक्री विभाग जो आहे तो विभाग असतो, खरेदी विभाग जो आहे तो खरेदी विभाग असतो, विपणन विभाग जो आहे तो विपणन विभाग, असे वेगवेगळे विभाग केलेले असतात आणि प्रत्येक विभागाचं कार्य जे आहे ते कार्य सुरळीतपणे चाललेलं असतं. मग हे जे विभाग आहे हे व्यवसायामध्ये कार्य सुरळीत चालण्यासाठी विभाग केलेले असतात, परंतु प्रत्येक विभागाचं कार्य जे आहे ते कार्य एकमेकांवरती अवलंबून असतं. साधं उदाहरण घेऊया, वस्तूचं उत्पादन जे आहे ते उत्पादन जर करायचं असेल तर आधी कोणत्या विभागाला तिथे पैसा उपलब्ध झाला पाहिजे, वस्तूचं उत्पादन करायचं आहे तर काय झालं पाहिजे, कच्चा माल खरेदी झाला पाहिजे. मग कच्चा माल खरेदी करण्यासाठी पहिल्यांदा पैसा कोणाला उपलब्ध झाला पाहिजे, तर सर्वात प्रथम वित्त जे आहे ते वित्त खरेदी विभागाला तिथं प्राप्त झालं पाहिजे. त्यानंतर उत्पादन विभाग जो आहे तो उत्पादन विभागाला झाला पाहिजे आणि त्यानंतर विपणन विभाग किंवा विक्री विभाग जो आहे त्याच्याकडे पैसा जाणं आवश्यक असतं. म्हणजे ह्या सगळ्या विभागांमध्ये समन्वय जो आहे तो समन्वय असणं गरजेचं असतं आणि यांच्यामध्ये समन्वय घडून आणण्याचं कामकाज कोण करतंय, वित्त जो आहे ते वित्त किंवा वित्त व्यवस्था ते कामकाज करत असते. आणि वित्त व्यवस्था जी आहे त्या वित्त व्यवस्थेतील संस्थेतील किंवा व्यवसायातील सर्व कार्यांवरती नियंत्रण असते. आता वित्त विभाग पुरेसा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही असा विचार करणं सुद्धा कठीण आहे, कारण जर वित्त विभागाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आवश्यक निधीचा पुरवठा न केल्यास आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी आर्थिक गरजांची पूर्तता न केल्यास उत्पादन विभागाचे काम चालवणं खूप अवघड होईल. त्यामुळे उत्पादन क्षमतेला झळ पोचेल व त्याचे पर्यवसन विक्री, उत्पन्न, गुंतवणुकीचा दर या सगळ्यावरती होईल. म्हणूनच प्रत्येक विभागाची कार्यक्षमता प्रभावी आर्थिक व्यवस्थापनावरती अवलंबून असते. बघा, एक साधं उदाहरण त्यांनी दिलं की उत्पादन विभाग जो आहे त्या उत्पादन विभागाला, तर तिथे उत्पादन विभाग जे आहे त्या उत्पादन विभागाचं काम जे आहे ते काम कशा प्रकारे अडतं आहे त्यांनी सांगितलं आहे की पुरेसा उत्पादन विभाग जो आहे त्याचं काम कशामुळे अडलं जातं आहे, तर पुरेसा भांडवलाचा पुरवठा जो आहे तो पुरवठा झाला
नाही, पुरवठा झाला नाही, कच्चा माल खरेदी करता आला नाही, दैनंदिन व्यवहार जे आहे ते चालू शकले नाही आणि त्यामुळे उत्पादन विभागाचं काम जे आहे ते काम होणार नाही आणि ते काम झालं नाही तर पुढच्या सगळ्या कामांवरती त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग तिथे विविध व्यावसायिक कार्य जे आहे या व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधण्याचं कामकाज जे आहे हे कामकाज तिथे वित्त व्यवस्था जी आहे म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्था जी आहे ती वित्त व्यवस्था करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढे जे आहे ते म्हणजे विस्तार व विविधीकरणाला मदत. आता विस्तार जो आहे तर विस्तार म्हणजे काय, व्यवसायाची वाढ जी आहे ती वाढ आणि विविधीकरण म्हणजे काय तर आधुनिक तंत्रात विविधीकरण जे आहे म्हणजे विविधता जी आहे ती विविधता आणणे, ती विविधता कशामध्ये या दृष्टीने आपल्याला विचार जो आहे तो विचार करायचा आहे. विस्तार व विविधीकरणासाठी आधुनिक यंत्रसामुग्रीची व आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. विविधीकरण म्हणजे काय की नवनवीन जे तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञान आत्मसात करणे किंवा व्यवसायामध्ये तिथे वेगवेगळे साधनसामुग्री जे आहे त्या साधनसामुग्रीचा वापर जो आहे तो वापर करणं. मग विस्तार आणि विविधीकरण जर करायचं असेल तर त्यासाठी कसली गरज आहे, यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाची गरज असते आणि यासाठी आवश्यक असणारा पैसा जो आहे तो वित्त व्यवस्थेकडून उपलब्ध होतो. त्यामुळे यासाठी वित्त जे आहे ते वित्त अनिवार्य असतं. म्हणजे जर विस्तार आणि विविधीकरण करायचं असेल तर तिथे महत्त्वाची भूमिका कसली असणार आहे, पैशाची जी आहे ती पैशाची भूमिका असणार आहे. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा नंतरच्या काळामध्ये विस्तार आणि विविधीकरण जे आहे या विविधीकरणाची गरज जी आहे ती गरज असते आणि ती गरज जी आहे ती गरज फक्त कशामुळे पूर्ण होऊ शकते, वित्तामुळे किंवा संस्थात्मक वित्त व्यवस्थेमुळे ती गरज जी आहे ती गरज पूर्ण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे व्यवसायाचा जर विचार केला गेला तर तिथे व्यवसायामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. व्यवसायामध्ये सांगू शकत नाही की अशाच प्रकारे होईल, कारण आपण बघितलं की व्यवसाय जो आहे या व्यवसायामध्ये जोखीम जी आहे ती जोखीम स्वीकारावी लागते. त्यामुळे अचानक विक्रीत झालेली घट, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा जो आहे तो तोटा, संपामुळे झालेला तोटा, अशा अनेक प्रकारच्या जोखमी ज्या आहेत त्या जोखमी कंपनीला सांभाळाव्या लागतात. अशा व्यावसायिक जोखमी हाताळण्यासाठी कंपनीला आर्थिक व्यवस्थापनाची गरज जी आहे ती गरज असते. आता साधं उदाहरण घ्या, आपल्याकडे कोरोनासारखी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे व्यवसाय जो आहे तो व्यवसाय जे आहे तर व्यवसाय तिथे बघा लॉकडाऊनमुळे व्यवसाय जे आहे ते व्यवसायाचं कामकाज बंद झालेलं होतं, परंतु त्याही परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार जे आहे ते पगार देण्याचे तिथे तजवीज केलेली होती. मग त्यासाठी जे आहे आणि भविष्यात काय घडणार आहे हे आपण सांगू शकत नाही. मग त्यासाठी तशा प्रकारचं आर्थिक नियोजन जे आहे ते आर्थिक नियोजन करणं गरजेचं असतं किंवा आर्थिक व्यवस्थापनाची गरज जी आहे ती गरज असते. मग अशा प्रकारची परिस्थिती जी आहे, आता ही परिस्थिती तर सगळीकडेच निर्माण झाली, परंतु काही वेळेस जी आहे तर संपामुळे परिस्थिती निर्माण होते, नैसर्गिक आपत्तीमुळे परिस्थिती जी आहे ती परिस्थिती निर्माण होती. मग या गोष्टींचा विचार जो आहे तो विचार तिथं करणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने आर्थिक व्यवस्थापन केलं जात असतं. आता पुढे जे आहे ते म्हणजे जुन्या मालमत्ता बदलणं. यंत्रसंच व यंत्रसामुग्री हा शब्द पटकन समजणार नसेल तर आपण काय म्हणतोय, प्लांट आणि मशिनरी. काळानुरूप जुनी झाली की कालबाह्य होतात. नवीन यंत्रसामुग्री घेण्यासाठी निधीची आवश्यकता जी आहे ती निधीची आवश्यकता असते. यंत्र जे आहे हे यंत्रामध्ये बिघाड झाला किंवा काही कालावधीनंतर ते यंत्र जे आहे ते यंत्र बदलणं गरजेचं असतं. मग त्यासाठी ही जुनी मालमत्ता जी आहे ती जुनी मालमत्ता जर बदलायची असेल तर कशाची गरज असणार आहे, वित्ताची किंवा निधीची गरज जी आहे ती गरज असणार आहे. त्यानंतर लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करणं. आता लाभांश म्हणजे काय हे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, व्याज म्हणजे काय तेही सांगितलेलं आहे. तर लाभांश जो आहे तर भागधारकांना कंपनीला नफा जर झाला तर
त्या नफ्यातून काय दिलं जातं आहे, लाभांश. आणि त्याचबरोबर कर्जाऊ जी रक्कम घेतलेली आहे त्या कर्जाऊ रकमेवरती काय दिलं जातं आहे, व्याज. आणि हा लाभांश आणि व्याज कशाच्या स्वरूपात दिला जातो आहे, पैशाच्या स्वरूपात जे आहे ते पैशाच्या स्वरूपात दिला जात असतो. त्यामुळे त्यासाठी वित्त व्यवस्था जी आहे ती वित्त व्यवस्था आवश्यक असते. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करणं. आयकर, वस्तू सेवा कर तसेच नोंदणी अधिकाऱ्याला अदा करायचे शुल्क अशा प्रकारच्या कर व आकारभरणीसाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था मदत करत असते. व्यवसाय जो आहे त्या व्यवसायाला तिथे काय करावं लागतं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कर जे आहे ते कर किंवा वेगवेगळे प्रकारचे शुल्क जे आहे ते शुल्क भरावं लागत असते. मग तिथे जे आहे त्याच्यासाठी कसली गरज भासणार आहे, पैशाची गरज भासणार आहे. आणि ती गरज कुठून पूर्ण होणार आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्थेकडून ती गरज जी आहे ती गरज पूर्ण होणार आहे. मग अशा पद्धतीने संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व जे आहे ते महत्त्व आपल्याला इथे सांगता येईल. धन्यवाद.